कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्यासोबत आहेत। असीमजी नमस्कार। अखेर आता प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे, त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तेलंगणामधून। चांगली गोष्ट आहे की शेवटी पोलिसांनी प्रशांत कोरटकर या माणसाला अटक केलेली आहे आणि आता त्याला नक्कीच कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्द केलं जाईल आणि नंतर कोल्हापूरच्या कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे पुढील जी काही कार्यवाही आहे ती कोल्हापूरच्या कोर्टात होईल आणि कोल्हापूरच्या कारागृहात कदाचित नंतर प्रशांत कोरटकरचा मुक्काम सुद्धा असेल। आज त्याचं बेल अप्लिकेशन हे लिस्टेड होतं हायकोर्टामध्ये, पण त्याच्यामध्ये काही अपूर्णता असल्यामुळे सर्टिफाईड कॉपी दाखल न केल्यामुळे ते प्रकरण आज सुनावणीसाठी येऊ शकलं नाही। अच्छा, आपण पाहिलं की अटकपूर्व प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे, ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं। आपण पाहिलं की यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला होता असीमजी, पण आता यापुढे त्यांच्यावर आता कारवाई काय होऊ शकते? त्यांना आता कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्द केलं जाईल, कारण की FIR हा कोल्हापूरमध्ये रजिस्टर आहे। त्याचबरोबर जो नागपूरला आणि जालन्याला FIR आहे तो सुद्धा कोल्हापूरला ट्रान्सफर केला जाईल आणि एकत्रितपणे त्या सगळ्या तिन्ही FIR बद्दलची कार्यवाही ही कोल्हापूरच्या न्यायालयात चालेल। प्रशांत कोरटकरला वैद्यकीय चाचणी करून कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल आणि नंतर पुढील कार्यवाही कोल्हापूरचे पोलीस करतील। जेव्हा प्रशांत कोरटकर हा तिथल्या पोलीस मुख्यालयाच्या जवळ चंद्रपूरच्या राहायला होता अशा बातम्या येत होत्या, तेव्हाच हे नक्की झालं होतं की प्रशांत कोरटकर एक तर आंध्र प्रदेश तेलंगणामध्येच गेलेला असेल आणि आज हे सिद्ध झालं की तो तेलंगणामध्ये जाऊन लपला होता। त्याला अटक करणाऱ्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो। अगदी बऱ्याच दिवसांनी का होईना पोलिसांचं यश म्हणावं लागेल। असीमजी धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्या संदर्भात। तर प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे। शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकरला बेड्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर बऱ्याच कित्येक दिवसांपासून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू होता। त्यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज सुद्धा केला होता, मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळून लावलेला होता आणि कित्येक दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक झालेली आहे। इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि आपण पाहिलं की त्यांचा पासपोर्ट सुद्धा कालच पोलिसांनी जप्त केलेला होता। पुन्हा एकदा अपडेट घेण्यासाठी जात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आता पोलीस तेलंगणामधून कोल्हापूरला, जसं असीमजींनी सांगितलं की कोल्हापूरला आणल्यावर कारवाई होईल, कधी आता ही प्रोसेस नेमकी कशी असणार आणि कधी त्याला कोल्हापूरला आणलं जाईल? सध्या जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार लवकरच प्रशांत कोरटकरांना कोल्हापूरला आणलं जाईल। कोल्हापूर पोलीस जे आहेत ते प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेतील आणि खऱ्या अर्थानं प्रशांत कोरटकर यांची सुरुवातीला मेडिकल तपासणी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल। आपण जर बघितलं असेल तर मागील खऱ्या अर्थानं जे प्रकरण आहे ते गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विरोधक आक्रमक या प्रकरणावरून आज देखील विरोधकांनी आरोप केला होता की प्रशांत कोरटकर का सापडत नाही सरकारला। आपण पाहिलं असेल तर प्रशांत कोरटकर यांनी जे विधान केलं होतं, सावंत यांना फोन करून खऱ्या अर्थाने शिवीगाळ केली, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ पसरली होती। विरोधक देखील या मुद्द्यावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न करत होते। अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून प्रशांत कोरटकर यांचा मुद्दा गाजताना आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र तरी देखील प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नव्हता। प्रशांत कोरटकरचे विविध लोकेशनचे फोटो जे आहेत ते समोर येत होते। मग प्रशांत कोरटकर का सापडत नाही असं संतप्त सॉल्व्ह होत होता। मात्र आता प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक झालेली आहे। कोल्हापूर पोलीस लवकरच त्याला ताब्यात घेतील आणि कोल्हापूरला आणतील, त्यानंतर त्यांची मेडिकल तपासणी आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार। आता प्रशांत कोरटकरला पाहण्याचं अधिवेशन 2 दिवस आहेत। 26 तारखेला आपण जर बघितलं तर अर्थसंकल्प अधिवेशनाचा समारोप होतो, मात्र त्याआधी कुठेतरी ही मोठी कारवाई लागली। अगदी सुशांत, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू एकूणच हे प्रकरण काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून, प्रशांत कोरटकर नेमकं काय म्हणाला होता ते आपण पाहतो। जिथे असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, प्रशांत कोरटकर काय म्हणाला होता हे आपण पाहतोय। अर्वाच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि घरात येऊन मारण्याची धमकी सुद्धा प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना दिलेली होती। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि त्याचाच पडसाद बरेच उमटल्याचं सुद्धा आपण पाहिलं। कोल्हापूर पोलिसांकडून CDR आणि लोकेशन संदर्भात माहिती घेतली गेली।
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना कॉल करणारा प्रशांत कोरटकर असल्याचं त्यातून निष्पन्न झालं. आणि प्रशांत कोरटकर कोण आहे त्यावर आपण सुद्धा एक नजर टाकतोय. प्रशांत कोरटकर पत्रकार होता. विविध हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये 20 वर्ष त्याने पत्रकारिता केली. 2015 पासून मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. पत्रकार असल्यानं राजकीय वर्तुळात सर्व पक्षीय नेत्यांशी संबंध सुद्धा त्यांचे चांगले आहेत. सोशल मीडियावर मोठे नेते, वरिष्ठ IPS, IAS अधिकाऱ्यांसोबत त्याचा फोटो आहे. आणि सोशल मीडियावर प्रशांत कोरटकर बराच ऍक्टिव्ह सुद्धा आहे. आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत. सुशांत, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की प्रशांत कोरटकर नेमका कोण होता आणि हे नेमकं प्रकरण काय आहे. कालच जर पाहिलं तर इंद्रजित सावंत हे पोलीस स्टेशनला गेले होते आणि त्यांनी अर्ज दिला की प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा आणि त्यानुसार त्यांनी पासपोर्ट जप्त केला. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर दुबईमधला एक फोटो त्यांनी प्रसिद्ध केला होता. त्यामुळे चकवा देत कुठेतरी बरेच दिवस असे घालवले आणि त्यामुळे आता मला शंका येते असं सुद्धा वक्तव्य इंद्रजित सावंत यांनी काल माध्यमांशी बोलताना केलेलं होतं. मात्र बऱ्याच वेळानंतर, बऱ्याच काळानंतर अखेर आता प्रशांत कोरटकर तेलंगणा पोलिसांना सापडलेला आहे. अगदी बरोबर आहे ना. आपण बघितलं की प्रशांत कोरटकर यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली. खरं तर इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर पोस्ट केली. त्यामध्ये अर्वाच्य भाषेत प्रशांत कोरटकर यांनी त्यांना शिवीगाळ, त्यांचा एक अपमान देखील मराठ्यांचा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यानंतरच हे आपलं होतं. कोरटकर अर्थातच आपण जर बघितलं तर त्यांचा सामाजिक स्वतः पत्रकार होते आणि ते विविध माध्यमांवर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. हे प्रशांत कोरटकर पोलिसांना सवाल सातत्याने विरोधक असतील किंवा इंद्रजित सावंत यांच्याकडून सातत्याने केला जात होता आणि त्याचमुळे त्यांचा पासपोर्ट आहे तो जप्त करावा अशी मागणी जी आहे ती सामी केली होती. त्यानंतर त्यांचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला होता. तेव्हा पोलीस प्रशांत कोरटकरांचा शोध घेत होते. पोलीस प्रशांत तक्वा देत असल्याचं समोर येत होतं. मात्र आता सुशांत